हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा तुम्ही? ठीकच असाल, ठीकच राहिलं पाहिजे. कारण शरीर हे जर ठीक राहिलं, तब्येती वगैरे चांगल्या राहिल्या तर सगळंच ठीक वाटते. मला पण या 4-5 दिवसामध्ये खूपच असं लुसतं वाटत आहे. यावेळेस थोडं शुगर पण थोडं कमी झालेलं आहे. 256 की असं काहीतरी जेवणानंतरचं भरलेलं आहे. पण तरी असं जेवण वगैरे जाऊन नाही राहिलं आहे. मी अजूनही माझ्या बहिणीकडेच आहे. कारण माझ्या बहिणीची लहान मुलगी बॉम्बेला जाणार आहे. ती उद्या सकाळी येईल आणि परवा जाणार आहे. ती गेली का मी पण जाईल. थोडं 2-3 दिवसासाठी फ्रेश म्हणून पण राहत आहो इकडे. थोडं आपल्या लोकांमध्ये आलो तर वेगळंच वाटते बहिणीगिनीकडे. माझी बहीण आता थोडी उसळ वगैरे बनवण्याकरता गेली आहे. का आज एकादशी असल्यामुळं उपास पण आहे सर्वांचा. घरी पण उसळ वगैरे बनवली आहे ती. आणि एका ठिकाणी भजन आहे, तिथे उसळ बनवण्याकरता गेलेली आहे. चला, कार्तिक पण आता अभ्यास करत आहे. पोलीस भरतीची तयारी चालूच आहे त्याची. त्याला आता मी गोळ्या आणायला पाठवला आहे शुगरच्या. पाऊस पण इकडे कंटिन्यू चालू असल्यासारखा आहे. आता थोडा उघडला आहे. रात्री पण खूप पाऊस आलेला आहे. चला, आता मी पण 1-2 दिवसामध्ये नागपूरला जाणार आहो. लग्नांकरता आली होती इकडे. आम्ही फिरायला पण गेलो होतो चिखलदऱ्याला. काय तुझी घड्याळ त्या दिवशी याच्यात दिसली ना? आता किती वाजता पोचान मग शेगावले? 1.5 तासात. बडनेरावरून चालला ना? आता वाजत आहे 6 रात्रीचे. कार्तिक शेगावला गेला. तो दर बुधवारी जातो सायंकाळी आणि गुरुवारी सकाळीच येतो. प्रत्येक गुरुवारी जातो तो. आजच गेला बुधवारी. आज नंतर रात्री 4च्या ट्रेनने जातो. आता 5ची की 6ची रात्रीची बडनेरावरून ट्रेन आहे. त्या ट्रेनने तो शेगावला गेलेला आहे कार्तिक. उद्या सकाळीच तो परत येईन दर्शन वगैरे घेऊन. आत्ता खूप गर्दी असेल शेगावला, कारण आषाढी एकादशीच्या दिवशी खूपच गर्दी राहते प्रत्येक देवस्थानामध्ये. माझी बहीण अजून यायचीच आहे. चला मग आता पाहते काही नाश्ता वगैरे बनवायचा आहे काय तो उपासाचा.